आता आपण ज्या ठिकाणी इथे उभे आहे हे बघा, ह्या ठिकाणी आपण उभे आहोत. हे भिंत चालवलेली जागा आहे. म्हणजे एखाद्या सकाळच्या प्रहरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही 4 भावंड, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही 4 भावंड जेव्हा या ठिकाणी बसलेली आणि त्यांना असा निरोप आला की चांगदेव महाराज वाघानं भेटायला येतात. आता ज्ञानेश्वर माऊलीला भेटायला येण्यासाठी चांगदेव महाराज वाघावनं येतात. तो त्या चांगदेव महाराजांचा गर्विष्ठपणा नडला. त्यांना वाटलं मी वाघावनं भेटायला चाललोय, म्हणजे कोण तो ज्ञानेश्वर. पण उलट काय केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या भिंतीवरूनच त्याच्याकडे जायला प्रस्तार केलं आणि भिंत चालवली. हीच जागा ती कदाचित 700 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी भिंतीचा प्रकार दुसरा असेल, पण आळंदी हीच जागा, हीच ठिकाण, हेच या माऊली. इथं लिहिलेलं आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली हीच ती भिंत. फक्त या भिंतीला संरक्षण केलेलं आहे. जी ती भिंत होती ना त्याला फक्त संरक्षण केलं. आतमध्ये तीच ओरिजिनल भिंत आहे ती सुरक्षित ठेवलेली आहे. आपण इथून प्रदक्षिणा घेऊया. चांगदेव महाराज वाघावर आले, पण नंतर त्यांचं निर्वाहन झालं आणि नतमस्तक झाले. हे बघा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही 4 भावंड भिंती वस्तू राणी. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ह्या पादुका विठ्ठला केशवा माऊली रामकृष्ण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या पादुका आहेत. आणि बघा हीच ती भिंत, फक्त या भिंतीला संरक्षण दिलेलं आहे. आणि बघा एका बाजूला ते चांगदेव महाराज समोरून येत आहेत वाघावनं, आणि ही ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवलेली जागा. हे प्रतिकात्मक स्वरूप आहे की समोरून वाघावनं येतोय. मग माऊलींचं प्रमाण असं आहे की तो तरी सजीवन येते, कारण वाघ हा सजीव आहे पण भिंत निर्जीव आहे. म्हणून अशा पद्धतीचं त्याचं गर्वहरण झालं आणि तो नतमस्तक झाला. अशा पद्धतीचं आज आम्ही फार मोठ्या या ऐतिहासिक जागेला आम्ही भेट दिलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जी भिंत चालवली ती ऐतिहासिक जागा आहे, पावनभूमी आहे. आपलं भाग्य आहे की या भूमीवर आपलं पाऊल लागणं फार मोठं भाग्य आहे. आपण ह्या जागी येणं, याच ठिकाणी भिंत होती, आता ती भिंत संरक्षण झालेली आहे. बघा इथं काय दिलं, हीच ती भिंत चालवली. त्या जुन्या भिंतीला संरक्षण दिलंय कठीण, पण जागा हीच. अशा पद्धतीचं हे